नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे, ज्यामध्ये महाभयंकर सत्याचा खुलासा होता होता एक मोठं सत्य बाहेर येणार आहे। ते म्हणजे मधुभाऊंना आता सगळं काही माहिती आहे, परंतु मधुभाऊंना आता या सगळ्याची कल्पना आलेली असते की सायली हीच तन्वी आहे। पण मधुभाऊ हे कोणाला सांगू शकणार नाहीत, कारण मधुभाऊंचा खून होणार आहे। मग आता हा मधुभाऊंचा खून नेमकं कोण करणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं काही घडून येणार आहे, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या महासंगमच्या नवीन ट्विस्टमध्ये नेमकं काय काय घडणार आहे ते पाहूया। वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सायलीच्याच हस्ते दहीहंडी फोडण्याचा मान हा सायलीला देण्यात येणार आहे आणि त्यामुळे सायली जी आहे ती प्रचंड खुश आहे। तर पहिल्यांदा आपण पाहतो की सायली जी आहे ती तर हे सगळं करणारच आहे, पण सुरुवात जी आहे ती या घटनेपासून होते की खरं तर आता मधुभाऊंचा आश्रम मधुभाऊंना पुन्हा मिळालेलं असतं। म्हणूनच सगळेजण खुश असतात की मधुभाऊंना त्यांचा आश्रम मिळालेला आहे। पण आश्रमात सुद्धा महाभयंकर सत्यांचा खुलासा झालेला असतो, तो म्हणजे आश्रमात असलेली भिंत। त्या भिंतीवर बरीच चित्र काढलेली असतात आणि ती आश्रमातील मुलांनी काढलेली असतात। त्यातील काही चित्र तर सायलीनेच म्हणजे तन्वीने सुद्धा काढलेली असतात आणि ती चित्र प्रतिमा पाहते आणि प्रतिमा जी आहे ते चित्र पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ही तन्वी सुद्धा आपली होती, ती सुद्धा लहान असताना अशीच चित्र काढायची। मधुभाऊंच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की सायली सुद्धा अशाच पद्धतीने चित्र काढायची आणि सायलीची जी वही असतात ते सुद्धा मधुभाऊ प्रतिमाला दाखवतात। मग कुठेतरी आता प्रतिमा आणि रविराज यांना संशय येत असतो। ते दोघंही जण जेव्हा घरी येतात तेव्हा याच विषयावर डिस्कशन करत असतात। रविराज प्रतिमाला म्हणत असतात की बघ ना किती योगायोग आहे, म्हणजे तन्वी जशी चित्र काढायची तशी सायली देखील चित्र काढते, हा किती योगायोग झाला ना, म्हणजेच बघ ना आपलं किती मिळतं तर सगळं काही आहे। म्हणजे ना मला कधी कधी काहीतरी डाऊटच येतो, असं देखील आता प्रतिमा आणि त्यासोबत रविराजांचं बोलणं चालू असतं। रविराजांना असंच वाटत असतं कुठेतरी की ही जी आपल्या घरात प्रिया म्हणून म्हणजे तन्वी म्हणून जी वावरते ना, कोणतेच गुण ना प्रतिमाचे दिसत नसतात की रविराजचे सुद्धा। त्यामुळे दोघंही जण थोडे संभ्रमातच असतात। त्यातच आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की सायली सुद्धा लहान असताना अशीच चित्र काढायची। त्यामुळे आता त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात की सायली ही अशीच चित्र काढायची, तन्वी ही अशीच चित्र काढायची, नेमकी भानगड काय आहे। त्याच वेळेला सुमन सुद्धा तिथे असते। तर सुमन जी आहे ती सुद्धा म्हणत असते की भाऊजी प्रत्येक वेळेला असंच होतं बघा ना, काही गोष्टी ना सायली आणि आपल्या प्रतिमा वहिनींच्या मॅचच असतात। म्हणजे जसं प्रतिमा वहिनी करायच्या ना तसं सायली सुद्धा तिच्या सवयी तशाच आहेत। तेव्हा सुद्धा मला कुठेतरी वाटतं की सायलीमध्येच मी सुद्धा तन्वी शोधत असते, पण तसं कसं शक्य आहे ना, कारण आपली तन्वी तर आपल्या जवळ आहे आणि तिला तर आता शिक्षा झालेली असं सुमन म्हणत असते। पण प्रतिमाला सुद्धा तिचं मन कुठेतरी ना सायलीकडे खेचत असतं। म्हणजे जसं तन्वीबद्दल जेवढ्या काही आपुलकीपणा भाव जो वाटतो मनातून तो वाटत नसतो, पण सायलीच्या जवळ गेल्यानंतर तिच्या डोळ्यातनं आपसुकच पाणी येतं। सायलीबद्दलची जास्त काळजी तिला वाटत असते आणि म्हणूनच तिला सुद्धा असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे। पण या सगळ्याची पडताळणी तरी कशी करणार ना, कारण तन्वी म्हणून जी घरात आलेली असते तिने सगळ्या ज्या काही जन्मखुणा आहेत त्यासोबत जे काही लॉकेट वगैरे आहे ते तर समोर आणलेलेच असतं आणि तीच कशी तन्वी आहे हे तर प्रियाने नेहमीप्रमाणे सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे रविराजांना सुद्धा विचार पडलेला असतो। पण तिथे असणारा नागराजच्या डोक्यात आता विविध चर्चा सुरू असतात, विविध कल्पना येत असतात। तो विचार करतो की हे जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी आवाक्यात आणलं पाहिजे, कुठेतरी हे संपायला हवं। म्हणजेच त्यांना असं वाटत असतं की हे जर असंच घडत राहिलं तर माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी अशक्य होऊन बसतील। म्हणजेच काय तर आधीच रविराजांनी जी आहे ती प्रियाची केस सोडलेली आहे, त्यामुळे प्रियाचं सुटणं हे खूप जास्त मुश्किल आहे आणि त्यातच
प्रॉपर्टीसुद्धा रविराजांनी जी आहे ती सगळी काही आता स्वतःच्याच नावे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना काहीच भेटत नाही आहे. त्यामुळे आता नागराज जो असतो तो विचार करतो की मी एवढे पापड बेललेत, यांचा एवढा मोठा अपघात घडवून आणला, पण या सगळ्याचं काय झालं, मला तर काहीच भेटलं नाही, उलट माझंच या सगळ्यामध्ये बरंच नुकसान झालं आहे, असाच आता तो विचार करत असतो. आणि जेव्हा ना या सगळ्याचा तो विचार करत असतो ना, तेव्हा त्याला आता समजतच नसतं की काय करावं. म्हणजेच बघा की नागराज जो आहे तो ठरवतो की आपण आधीसुद्धा एवढा मोठा अपघात घडवून आणला आणि त्याच वेळेला मला काहीच साध्य झालं नाही, मला नेमकं काय हवं आहे तर प्रॉपर्टी हवी आहे, पण प्रॉपर्टी माझ्या हातीच लागत नाही आहे. आणि जर हा मधुभाऊ जो आहे ना तो जर पचकला ना प्रतिमा आणि रविराज समोर की सायली हीच तन्वी आहे, तर हातातोंडाशी आलेला घास आहे ना सगळाच माझ्या निघून जाईल असं देखील नागराजला वाटत असतं. आता गोकुळ अष्टमी जवळ आलेली असते आणि त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या आता घडणार असतात. आणि त्याचमुळे आता दरवर्षी सुभेदारांच्या घरात गोकुळ अष्टमी ही खूप जास्त धूमधडाक्यात साजरी केली जात असते. जेव्हा ही गोकुळ अष्टमी एवढ्या धूमधडाक्यात साजरी केली जात असते तेव्हा मात्र आता लक्षात आलेलं असतं की ही गोकुळ अष्टमी जी आहे ती इतक्या धूमधडाक्यात साजरी होणार आहे, तर त्यावेळेला अर्जुनने त्याच्या काही मित्रांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं. म्हणजेच अद्वैत, त्याचसोबत आता कला आणि तेजस आणि मानसी यांनासुद्धा या गोकुळ अष्टमीला त्यांनी इन्व्हाइट केलेलं असतं. त्यामुळे अर्जुन जो आहे तो खूप जास्त खुश असतो. अर्जुन विचार करतो की यावेळेला सगळेच माझे फ्रेंड्स येणार आहेत आणि त्याचसोबत आपल्या गोकुळ अष्टमीमध्ये मजा येणार आहे. तर इकडे मात्र सायली म्हणत असते की गोकुळ अष्टमीला मी तर सगळी तयारी करणार आहे आणि नेमकं काय काय करायचं आहे ना ते मला सांगा, म्हणजेच कसं मला या सगळ्या गोष्टींची पूर्तता करता येईल असं देखील आता सायली म्हणत असते. तर पूर्णाची म्हणतात की दरवेळेलाच तू सगळं काही व्यवस्थित सांभाळते आणि मग या वेळेला काय सगळं सांभाळणार तू, त्यात काही नवीन नाही आहे असं देखील आता पूर्णाची म्हणत असतात. सायली म्हणत असते दरवेळेपेक्षा यावेळीची आपली जी गोकुळ अष्टमी आहे ना ती खूप जास्त जोरात असणार आहे, कारण आपल्याकडे खूप जण येणार आहेत. प्रतिमा, त्या रविराज आपण सगळ्यांनाच बोलवायचं आहे. सायली सगळ्यांनाच लगेच फोन करून बोलावून घेते, कारण घरात आता खूप जास्त आनंदाचा क्षण असतो. कारण घरात बरेच पाहुणे येणार असतात. अद्वैत, कला, त्यासोबत तेजस, मानसी हे सुद्धा या गोकुळ अष्टमीला सहभागी होणार असतात. त्यामुळे आता अर्जुन म्हणजे सुभेदारांच्या घरात खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं. त्यासोबत सायली आणि पूर्णाजीचं बॉन्डिंगसुद्धा खूप चांगलं झालेलं असतं. म्हणून सायली पूर्णाजींना सांगत असते की सगळी तयारी झालेली आहे जन्माष्टमीची. जन्माष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा मान, यावर्षीसुद्धा तुम्ही मला तो मान देणार ना. तर पूर्णाजी म्हणतात की का नाही देणार, दरवर्षी हा मान तुझाच असतो, हे तुझं 3रं वर्ष आहे, मग हा मानही तुझाच आहे असं देखील आता सायलीला सांगतात. तर दुसरीकडे रविराज आणि प्रताप यांच्या गप्पासुद्धा रंगलेल्या असतात. घर खूप छान असं सजवलेलं असतं आणि त्यामुळेच आता घर जे आहे ते इतकं छान सजवलेलं असतं ना की बघायलाच नको, खूप जास्त सजावट केलेली असते आणि त्यामुळेच आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. तर दुसरीकडे सायलीचं नेहमी लक्ष जे आहे ते अर्जुनकडे असतं आणि ती अर्जुनकडे बघत असते आणि त्याला म्हणत असते की काही झालं ना तरी तुम्हाला ना मी कुठेही जाऊ देणार नाही आहे, तुम्हाला घरातच थांबायचं, ही गोष्ट लक्षात असू द्या. अर्जुन म्हणतो बायको काळजी करू नकोस, यावेळेला माझे मित्रसुद्धा माझ्यासोबत असणार आहे, आजूबाजूला कोणी असताना तो महिपत कशाला येईल आणि माझ्यावर हल्ला करेल, तू काळजी करू नकोस असं बोलून कुठेतरी जो आहे तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे मात्र आता जी कल्पना असते तिने सुद्धा तयारी जोरात करायला सुरुवात केलेली असते. करून सायलीने तर सगळं काही व्यवस्थित सांभाळलेलंच असतं, पण बऱ्याच काही गोष्टी ज्या असतात त्या कल्पनासुद्धा करत असते. ते असणारी प्रतिमासुद्धा म्हणत असते अरे मलासुद्धा सांगा ना, काही काम करायचं असेल तर मी सुद्धा करते ना तुमच्यासोबत काम. आता प्रतिमाला हार बनवायला सांगितलेलं असतं, म्हणून आता प्रतिमा सगळे काही हार जे असतात ना ते बनवत असते. आणि हे सगळं काम करत असतानाच इकडे मात्र रविराज आणि प्रताप यांच्या गप्पा तर रंगलेल्याच असतात. त्याच वेळेला आता रविराज प्रताप यांना म्हणत असतात की जे झालं ना ते एका अर्थी बरंच झालं,
तन्वीच्या विषयी बोलत असतात, तर दुसरीकडे मधुभाऊ त्यासोबत आश्रमातील मुलं देखील तिथे आलेली असतात. आणि त्याच वेळेला नागराज जो असतो तो म्हणत असतो की आजच्या इतकी चांगली संधी कुठेही येणार नाही आहे आणि ही संधी, या संधीचं सोनं मला करायचं आहे आणि काही झालं तरीसुद्धा आता या मधुभाऊंना संपवायचं आहे असंच त्याच्या डोक्यात असतं. आणि त्यासाठी त्यांनी बरंच असं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि जेव्हा तो हे सगळं काही प्लॅनिंग करतो तेव्हा बिचाऱ्या मधुभाऊंना या जराशीही याची भनक नसते. बिचारे मधुभाऊ घरातच असतात, तर बाकी सगळेजण दहीहंडीच्या तयारीसाठी बाहेर असतात. म्हणजेच तेजस, त्यासोबत अद्वैत आणि आपला अर्जुनसुद्धा. आता सगळेजण बाहेर तयारीत असतात. अर्जुन आणि तेजस हे ढोल वाजवत असतात, तर अद्वैत जो आहे तो जरा आतमध्ये गेलेला असतो. आणि अद्वैत जेव्हा आतमध्ये जातो तर दुसरीकडे मात्र सायली, त्यासोबत कला आणि त्यासोबत मानसी या तिघीही जणी ज्या आहेत त्या आता दहीहंडीसाठी तयार असतात. कारण दरवर्षीप्रमाणे सायलीलासुद्धा सुभेदारांच्या घरची हंडी फोडण्याचा मान हा पूर्णाजीने दिलेला असतो. आणि त्यामुळेच आता पूर्णाजी ज्या असतात त्या फक्त आता सायलीची वाट बघत असतात. सायली छान ड्रेस वगैरे घालून तिथे आलेली असते. तेजस, त्यासोबत जो अर्जुन असतो त्याने तर खूप छान तशी तयारी केलेली असते. हंडीसुद्धा बांधलेली असते, ढोलसुद्धा वाजत असतात आणि काही गोविंदा पथक असतं ते सुद्धा तिथे आलेलं असतं. कारण सायलीला वरती चढून स्वतःला हंडी फोडायची असते, पण खाली जे आहे ते गोविंदा पथक आलेलं असतं. मुली छान तयार झालेल्या असतात. खास करून सायलीसोबत हंडी फोडण्यासाठी मुलीच तिथे असतात आणि मुलींचंच गोविंदा पथक आलेलं असतं. त्यामुळे मुली ज्या आहेत त्या आजूबाजूला उभ्या राहतात. आणि आता सायली जी आहे ती आता वर चढत असते हंडी फोडण्यासाठी. तर इकडे मात्र हा सगळा काही गोंधळ जो आहे तो सुरू असतो. आणि त्याच गोंधळात नेमका काटा काढायचा हे आता ठरवलेलं असतं, ते म्हणजे नागराजने. आणि नागराजने ही संधी योग्यरित्या साधलेली असते. इथे ढोल ताशांचा आवाज असतो, खूप जास्त जल्लोष असतो आणि आतमध्ये नागराज जो आहे तो मधुभाऊंचा खून करत असतो. नागराजने अक्षरशः मधुभाऊंच्या पोटात सुरा खूप बसलेला असतो. आणि त्याच वेळेला आता अद्वैत रक्ताच्या पूर्ण थारोळ्यात पूर्ण भिजून रक्ताने तिथे आलेला असतो. आणि रक्ताने जेव्हा भिजलेला अद्वैत अर्जुनला दिसतो तेव्हा अर्जुन अद्वैतला विचारतो की काय झालं आहे, तुझ्या अंगाला इतकं रक्त कसं. त्याच वेळेला आता अद्वैत सांगतो की अर्जुन, मला तुला अर्जंट काहीतरी सांगायचं आहे. तर अर्जुन म्हणतो काय झालं आहे नेमकं सांग ना. त्याच वेळेला आता अर्जुनला अद्वैत काहीतरी सांगायला जाणार की मला ना सायलीच्या आईवडिलांचं सत्य तुला सांगायचं आहे. तर सायलीसुद्धा आता हे सगळं काही ऐकत असते आणि सायलीसुद्धा विचार करते की नेमकं काय आहे. सायलीने तर आता हंडीसुद्धा फोडलेली नसते. सायली एकटक जी आहे ती आता पाहत असते. आणि जेव्हा सायली हे सगळं पाहते ना तेव्हा तर तिला आता धक्काच बसतो. कारण अद्वैतनं पूर्ण रक्ताने माखलेला असतो. त्यामुळे आता सायली ती हंडी फोडायची तशीच ठेवते आणि लगोलग खाली उतरते. मधुभाऊंनी शेवटी अक्षरशः अद्वैतला सांगितलेलं असतं. म्हणजेच ते जेव्हा त्यांच्या पोटात सुरा खुपसला जातो तेव्हा नागराज तर तिकडनं पळतो. पण त्यावेळेला आता मधुभाऊंनी अद्वैतला सांगितलेलं असतं की सायलीचे आई वडील हे रविराज आणि प्रतिमा आहेत. आणि त्यामुळे आता अद्वैतला हे तर माहिती असतं की सायलीचे आई बाबा दुसरे तिसरे कोणी नाही तर आता रविराज आणि प्रतिमा आहेत. ही गोष्ट आता जाता जाता मधुभाऊंनी सांगितलेली असते. पण आता ही जी गोष्ट मधुभाऊंनी सांगितलेली असते ना त्या गोष्टीचा उलगडा अद्वैत जो आहे तो अर्जुन समोर करणार असतो. पण अर्जुन जेव्हा अद्वैतला या सगळ्या थारोळ्यात पाहतो त्याच्या अंगाला भयानक असं रक्त लागलेलं असतं. हे सगळं काही पाहतो ना तेव्हा मात्र आता जो अर्जुन असतो तो एकदम घाबरलेला असतो. आणि तो त्याला म्हणत असतो की काय झालं आहे नेमकं सांग ना, काय घडलं आहे का. तर त्याच वेळेला आता तो काही ना काही सांगायला जाणारच असतो. पण त्यावेळेला आता त्याला लक्षात येतं की मधुभाऊ आतमध्ये. तर त्यावेळेला अर्जुन जो आहे तो अद्वैतला तिथेच सोडतो आणि पटकन आतमध्ये पळतो. आणि जेव्हा तो आतमध्ये पळतो ना तेव्हा मात्र आता
भयंकर असा खुलासा होतो की मधुभाऊ जे असतात ते पूर्णपणे बेशुद्ध पडलेले असतात, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतात. अद्वैतला मात्र त्यांनी एक सत्य सांगितलेलं असतं, पण हे कोणालाही माहीत नसतं. पण आता मधुभाऊंची ही अवस्था नेमकी कोणी केली असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सायली तर आता अक्षरशः येऊन रडू लागते, कारण सायलीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. सायली विचार करते की हे सगळं काही काय होऊन बसलं. सायलीला तर आता रडू येत असतं, कारण मधुभाऊ आता ही केस जिंकलेली असतात, त्यांना आश्रम मिळालेलं असतं, सगळं काही छान आनंदात सुरू असतं. पण या आनंदावर विरजण टाकायचं काम मात्र केलेलं असतं ते म्हणजे नागराजने. पण नागराजला कोणीही पाहिलेलं नसतं की नागराजने हा खून केलेला आहे. पण मधुभाऊ असे धारातीर्थी पडलेले असतात, आणि जेव्हा ते असे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात तेव्हा मात्र सगळेजण खूप जास्त घाबरतात. आणि लगोलग आता सायली म्हणत असते की आपल्याला मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना घेऊन जाण्यात येतं, पण तोपर्यंत आता मधुभाऊ तर मृत्युमुखी पडलेले असतात. पण याबद्दल कोणालाही माहिती नसतं की मधुभाऊंना नेमकं काय झालं आहे ते. मधुभाऊ बिचारे जे आहेत ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात, पण मधुभाऊंचा आता तिथे जागीच मृत्यू झालेला असतो. कारण मधुभाऊंनाच एकमेव कारण माहिती असतं, आणि मधुभाऊंनाच माहिती असतं की हा जो खून आहे तो कोणी केलेला आहे ते. आणि त्यामुळेच आता मधुभाऊंनी हे सगळं कोणाला सांगू नये यासाठी हा सगळा डाव जो आहे तो नागराजने रचलेला असतो. कारण जर मधुभाऊंनी जर ही गोष्ट सांगितली की सायली हीच तन्वी आहे तर सगळा डावच संपला, मग आपल्या हाती प्रॉपर्टी काहीच लागणार नाही. आणि ह्यासाठी हा सगळा खुलासा लपून राहायला पाहिजे म्हणून नागराजने मधुभाऊंचा खून केलेला असतो. पण आता हे सगळं सत्य जेव्हा घरच्यांना समजतं की मधुभाऊ या जगात राहिलेले, तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर सगळीजण आता ठरवतात की नाही, काही झालं तरी सुद्धा सायलीला आधार द्यायला हवा. सायलीचे बाबा तिच्यापासून हिरावले गेलेले असतात. काही झालं तरी मधुभाऊंना ती आपले वडील मानत होती, आणि हे सगळं काही भयानकच घडून आलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता विचार पडलेला असतो अर्जुनला की हे सगळं नेमकं कोणी केले. म्हणजेच आता अर्जुन नागराजपर्यंत पोचू शकेल का, की नागराजनेच हा खून केलेला आहे, की महिपतवर सगळ्यांना शंका येईल. हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.